अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे महावितरणकडून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी पुसेगाव येथील 33 केव्ही उपकेंद्र या ठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेऊन आपला संताप व्यक्त केला आहे. पुसेगाव येथील उपकेंद्रावरून खुडाज, रिधोरा, जांभरुण, पारडीसह गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. नागरिकांनी 3 फीटरची लाईट 4 दिवसापासून रात्री 7 ते 10 या वेळेत महावितरणकडून बंद ठेवण्यात येत असल्याने 33 केव्ही उपकेंद्र गाठून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. तुम्हारे गाव में 5 फीटर येतात. 5 फीटरमध्ये 4 फीटर रेग्युलर चालू येतं आणि संध्याकाळी 7 ते 11 रिधोरा फीटर फक्त बंद ठेवण्यात या ठिकाणी येते आहे. मागच्या 4-5 दिवसापासून 7 ते 11 या ठिकाणी लाईट नाही आहे. आमच्या गावामध्ये छोटे मुलं, रात्री आमच्या इथं एक पेशंट वारलेला आहे आणि आमच्या इथं छोटे मुलं हे जवळजवळ 50% मुलं या ठिकाणी बिमार पडलेले आहेत. शाळेच्या लेकरांना अभ्यास करता येत नाही. मागच्या 5 दिवसापासून या ठिकाणी लाईट नाही आहे. इंजिनियरला फोन लावला उचलत नाही, डीवायला फोन लावला उचलत नाही. कुठल्याही या ठिकाणी व्यवस्थित उत्तर त्यांच्याकडून आम्हाला मिळत नाही. मागच्या 2 दिवसापासून आम्ही या ठिकाणी लाईट बंद करत आहे, परंतु कुणाचा या ठिकाणी रिस्पॉन्स मिळत नाही. परंतु जोपर्यंत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी लाईट बंद करणार.